आता एवढा पॅच आहे ते मला काय करायचं आहे, दुसऱ्या फॅब्रिकचं आहे ते जॉईन करायचं किंवा तर मी खूप जणांना असं बघितलेलं आहे की ते काय करतात, सरळ हा वाला पोर्शन इथून आहे ते कट करतात आणि हा पॅच आहे तो दुसरा जॉईन करतात. एवढा सगळा पसारा आहे तो करायचा नसेल आणि एकदम थोडक्यात आवरायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं आहे तो समजा मी एवढा फॅब्रिक आहे तो हा जॉईन करणार असले, आता इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच कंपल्सरी, इथं अर्धा इंच इथं अर्धा इंच ऍडिशनल कंपल्सरी तुम्हाला ठेवायचंच आहे. आता हा फॅब्रिक आहे ना असा फोल्ड करायचा आहे इथं, ठीक आहे, हे घ्यायचं, चारी लाईनला आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर आपण कंपल्सरी आता इथं लेस आहे ते लावतो. लेस असते ती कंपल्सरी अर्धा इंचची लेस असते. ती लेस लावताना इथून लावायची, अशी इथून लावला ती वाली आणि इथून लावला आणि इथून लावला. इथून लेस लावला की चारी साईडने जर लेस आले तर तुम्ही हा पॅच वरून ऍड केला हे दिसत नाही व जे बॅक साईडला मेसी दिसतं, कट केला की त्याचे फॅब्रिक्स आहे ते परत बॅक साईडला दिसतं, जे मेसीपणा दिसतो तो यामध्ये दिसत नाही. सो असं आहे तर तुम्ही एक ट्रिक वापरू शकता जेणेकरून तुम्हाला खूप सारे ब्लाउज आले असतील तर ही वाली ट्रिक वापरून देखील तुम्ही एक इझियर वे आहे तो शोधू शकता व असे ब्लाउज आहे ते तुम्ही स्टिच करू शकता. सो अशाच नवीन व्हिडिओ बनण्यासाठी आरती फॅशन डिझायनरला फॉलो करा.